नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या महसूल सेवक म्हणजेच कोतवाल नावाचं जे पद आहे या पदासाठी 2912 पेक्षा जास्त पदांची वॅकन्सी देते. तुम्ही तयार आहात का? आता ह्या येणाऱ्या काळातल्या ज्या काही परीक्षा आहेत, भरपूर साऱ्या एक्झाम येत आहेत, मग तुम्ही तयार आहात का? मग यासाठी तयार होण्यासाठी आताच मास्टर टीचर ऍप डाउनलोड करा, ज्या माध्यमातून ही बॅच जी आहे ती बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट वगैरे असतील, या फ्री मध्ये तुम्हाला बघायला भेटतील. नेमका कशा पद्धतीचे पेपर असणार आहेत ते तुम्हाला कळेल. यासाठी आजच मास्टर टीचर ऍप डाउनलोड करून ठेवा. यामध्ये नेमकं काय काय असणार आहे बघा. महाराष्ट्र एक पत्रक निघालेलं आहे, ज्या पत्रकाच्या माध्यमातून हे सांगितलं जात आहे महसूल सेवक किंवा कोतवाल याची पदभरती लवकरात लवकर व्हावी, यासाठी हे पत्र जे आहे ते सगळ्यांना शासनाने दिलेले आहे. उपरोक्त विषयांकित प्रकारे राज्यातील 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या जागा 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. मग याच्यात नेमके काय काय गोष्टी आहेत? 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची दखल घेण्याची विनंती केली जाते कार्यसन अधिकारी. मग या कोणत्या कोणत्या ठिकाणच्या किती किती जागा आहेत हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि या पद्धतीने ओव्हरऑल सगळ्या वॅकन्सी ज्या आहेत त्या सांगितल्या गेल्या आहेत. आता हे वॅकंट याच्याशी रिलेटेड नेमका आता अभ्यासक्रम काय असणार, नेमकं काय काय असणार त्याबद्दल डिटेल माहिती या ठिकाणी आपण बघूया. महसूल सेवक कोतवाल भरती 2912 पद, जाहिराती काय काय आहे, पद नेमके कोणते कोणते किती आहेत, काय सगळं जाणून घेऊ. एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा वॅकन्सीचा आकडा 2912. साधारण जर मी म्हटलं 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि यामध्ये सिलेक्शन करायची आहे. 3 महिन्यांचा काळ याच्यासाठी दिलेला आहे. वेगवान प्रक्रिया असणार आहे. येत्या 3 महिन्यांमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर संपूर्ण भरती प्रक्रिया अपेक्षित आहे. ठीक आहे, असं आदेश आलेले आहेत, म्हणजे आता तयारीला तसे लागावं लागेल या पद्धतीने आहे. पुढे शिक्षण साधारण किमान 4थी पास कोणत्याही मान्यता प्राप्त शाळेतून 4थी 4th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही शिकलेले पाहिजे. ठीक आहे, वय 18 ते 40 वर्ष, निवृत्तीचे वय 60 वर्ष. त्यानंतर रहिवासी, स्थानिक रहिवासी अनिवार्य. ज्या गावात रिक्त पद आहे त्याच गावामध्ये अर्ज तुम्हाला करता येईल. ठीक आहे, तिथले रहिवासी असणं गरजेचं. तुम्हाला दैनंदिन डेली कामं जे असतात ते कामं तुम्हाला जमले पाहिजे. चालता बोलता येणं, शारीरिक जी आहे तुम्ही सक्षम असणं जे ते खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये कोणत्या विभागात किती जागा आहेत? एकूण 2912 जागा, ज्यामध्ये मराठवाडा विभागामध्ये 685 जागा आहेत. पुणे विभागामध्ये, जिथं पुणे, सातारा, कोल्हापूर हे 528 पद. कोकण विभागामध्ये 469 पद आहेत. त्यानंतर अमरावती विभाग 398 पद आहेत. 404 पद नागपूरमध्ये आणि नाशिकमध्ये 428 पद. या पद्धतीचे पदसंख्या जी आहे ती विभागावाईज बनते. साधारण इंडिव्हिज्युअली त्या ऍड मध्ये जे इंडिव्हिज्युअली प्रत्येक ठिकाणचे किती आहेत असं मेन्शन केलेलं आहे. विभागावाईज एवढे जागा आहेत. यात नेमकं मग हे कोतवाल नेमकं असतं काय सर? आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय, आम्हाला माहिती नाहीये. मग अशा लोकांचं कोतवाल म्हणजे नेमकं काय असतं, त्याची कामं काय असतात? दवंडी देणं, शासकीय किंवा ग्रामपंचायत निर्णय गावाला कळवायचा आहे. मग एखादा निर्णय ठरला, गावात काय असणार आहे काय नाही त्याची दवंडी दिली जायची. तशी दवंडी देणं किंवा ग्रामपंचायतीचे निर्णय पूर्ण गावाला पोहोचवणं हे काम त्या पर्सनचं असणार आहे. दप्तर वाहतूक, शासकीय कागदपत्रे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात घेऊन जाणं. ग्रामसेवकाला मदत करणं, जन्म, मृत्यू आणि विवाहाच्या नोंदणीच्या कामात ग्रामसेवकाला मदत करणं आणि तलाट्याला पण मदत करणं. महसूल विषय दैनंदिन कामात जे आहे तलाट्याला मदत करणं. म्हणजे ओव्हरऑल जर म्हटलं तर सगळ्यात पहिलं काम जे बनतं ते कोणतं बनतं? दवंडी देण्याचं काम बनतं. दुसरं जर मी म्हटलं समजा दप्तर वाहतूक, एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये सगळं सामान वगैरे हलवायचं आहे किंवा फाईल्स वगैरे नेऊन द्यायचे आहे, तर त्यासाठी ग्रामसेवकाला मदत करू शकतो. आणि तलाठी म्हणजेच जो तलाठी आहे या दोघांना पण, ग्रामसेवकांना पण आणि तलाठी जे असतात त्यांना सुद्धा तो मदत म्हणून काम करू शकतो. सो या पद्धतीने आहे. मग हे सगळं झालं त्याचं पद, नेमकं काय काय काम असणार आहे ते. पण आता लेखी परीक्षा जी असणार आहे त्यामध्ये नेमकं काय असणार आहे? याच्यात इंटरव्ह्यू नाहीये, एकच परीक्षा आहे आणि फायनल सिलेक्शन. मग साधारण जर आपण बघितलं तर 50 प्रश्न एमसीक्यू टाईप मध्ये विचारले जाणार आहे, ज्यामध्ये साधारण 40 गुण तुम्हाला कमीत कमी पडले पाहिजे. क्वालिफाईंग मार्क्स 40 असणार आहे आणि 100 मार्क जे आहेत ते त्याला 50 प्रश्नांसाठी 100 मार्क जे आहेत ते आपल्याला असणार आहे. किमान 40 प्रश्न पास होणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, 20 प्रश्न 40 गुण येणं अनिवार्य आहे, म्हणजे 20 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे.
अंतिम निवड जी असेल म्हणजे पास झाले म्हणजे फायनल झाला असं नाही, त्याची अंतिम निवड मेरिट लिस्ट लागेल. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे मेरिटला असतील त्या लोकांना प्रेफरन्स दिला जाईल, प्राधान्य दिलं जाईल. आणि साधारण 1 तासांचा वेळ असेल. ही परीक्षा जी आहे ती साधारण, ही परीक्षा जर आपण बघितलं तर ऑफलाईन होते. जिल्हाधिकारी लेवलला जी एक्झाम आहे, ऑफलाईन पद्धतीने पेपर जे आहे ते काढले जातात. या पद्धतीने ही एक्झाम होते. पण अजून पण याच्यात काही फेरबदल होऊ शकतात. जर एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं ठरवलं तर त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात सध्या. मग या जर पद्धतीत बघितलं तर नेमकं काय काय असतं. सामान्य ज्ञान, जी के ज्याला म्हणतो आपण, बेसिक लेवलचं, दैनंदिन चालू घडामोडी वगैरे ज्या असतात त्या, गणित आणि बुद्धिमत्ता, स्थानिक म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात त्या जिल्ह्याची माहिती, स्थानिक भूगोल आणि महसूल कार्यालय जिथे येत आहे त्याबद्दलची माहिती, आणि मराठी व्याकरण, मराठी भाषेचे ज्ञान, एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये विचारल्या जातात. यानंतर हे सगळं विचारलं जातं. परीक्षेची तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीची तयारी करायची आहे. यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, आजच तुमची तयारी चालू करा. ऍड येण्याची वगैरे वाट बघत बसू नका. 3च महिने आहेत. मग याच्यासाठी सिलेबस काय आहे, स्ट्रक्चर कशा पद्धतीने, स्ट्रॅटेजी असली पाहिजे, याबद्दल तर व्हिडिओ येईलच. पण तोपर्यंत मास्टर टीचर ऍप डाउनलोड करून ठेवा. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर ऍपमध्ये तुम्हाला जे आहे तर तुम्हाला याच्या टेस्ट असतील, काय काय सिलेबस आहे त्याच्याबद्दलची माहिती, हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होईल. जुने पेपर्स असतील ते पण त्या ठिकाणी अवेलेबल होतील. यासाठी फक्त तुम्हाला मास्टर टीचर हे ऍप डाउनलोड करायचं आहे. ऍपची लिंक कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिसून जाईल. धन्यवाद.